हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सध्या आपल्या आयुष्यात नक्की काय चाललं आहे? सकाळी उठायचं, धावपळ करायची, काम करायचं, सोशल मीडिया स्क्रोल करायचा, लोकांचे स्टेटस पाहायचे आणि रात्री थकून झोपून जायचं. हेच चाललं आहे ना? आपल्याला वाटतं आपण जगतोय, पण आपण दिवस ढकलतोय. आपण इतरांचे रील्स आणि स्टोरीज पाहण्यात इतके व्यस्त झालो आहे की आयुष्याची खरी कहाणी लिहायला विसरून गेलो आहे. त्यात अपयश आले म्हणून काही लोक जागेवरच थांबलेत. भूतकाळातील चुकांची ओझे घेऊन भविष्याची चिंता करत बसलेत. आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शर्यतीत धावतोय. पण शर्यत कोणासोबत आहे? स्वतःसोबत की जगासोबत? जर जगासोबत असेल तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाहीत. आयुष्य एकदाच मिळतं. जे काल झालं आहे त्याला विसरून जा. तो फक्त एक धडा होता, पूर्ण पुस्तक नाही. तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे हे दुसरं कोणी ठरवू शकत नाही. हे फक्त आपल्या हातात असते. कधीकधी आपण स्वतःलाच विचारतो की नक्की काय चाललं आहे आयुष्यात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीच कामं. घर आवरलं की पुन्हा 15 मिनिटात पसारा. कपड्यांच्या घड्या, भांडी, स्वयंपाक. कधीकधी वाटतं की माझं स्वतःचं अस्तित्व फक्त या 4 भिंतीतच अडकून पडलं आहे की काय. पण मग अचानक नजर या छोट्याशा जीवावर पडते. जेव्हा हे लहान बाळ आपले छोटे छोटे हात पसरून माझ्याकडे येतं तेव्हा जाणवतं मी हिच्यासाठी संपूर्ण जग आहे. त्याच हातांमध्ये माझ्या बाळाची सुरक्षितता आहे. बाहेरच्या जगाला वाटेल की मी फक्त घरात असते, पण या जीवाला माहिती आहे की मी तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे. आई होणं सोपं नसतं. स्वतःला पूर्णपणे विसरावं लागतं. कामं करून जीव दमतोच आणि जेवढं शूट होतं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी मग मी पटपट माझं आवरून घेते, कारण माऊ झोपलेली असते तोपर्यंत सर्व कामं आटपावी लागतात. म्हणून मग ना पटपट आवरून घेते. कॅमेरा वगैरे सेट करण्याच्या फंदात मी पडत नाही. म्हणून कधी छोटे छोटे व्लॉग्स होऊन जातात. चहा साईडला ठेवून दिला कारण थकवा येतो आणि चहा तर गरजेचा असतो. आणि मग मी बेडमध्ये आली. सकाळी कृष्णाला एक पॅन्ट शोधायला सांगितली आणि त्याने पूर्ण एवढे कपडे फेकून ठेवले होते. म्हटलं चला आता केलंच आहे त्याने, तर आपण पूर्ण करून घेऊया ते काम. आणि मग सर्व कपडे मी सेट करून ठेवले व्यवस्थित, त्यांच्या घड्या वगैरे करून. जे कपडे मला कपाटात ठेवायचे होते ते तिथं सेट करून दिले आणि बाकीचे जे मला वरती वापरण्यासाठी काढायचे होते ते काढून घेतले. अशा प्रकारचं काम माझं चाललेलं होतं आणि माऊ जी आहे ती झोपलेली होती. म्हणून म्हटलं तोपर्यंत हे कपड्यांचं तरी काम डन करून घेऊया. कपडे पडलेले असले ना की मग जास्त पसारा दिसतो. आणि खरंच सांगते मी, किचन ओट्यावर भांड्यांचा आणि घरामध्ये या कपड्यांचा, हे 2च पसारे मला जास्त वाटतात आणि हे 2च कामं मला जास्त करावी लागतात. बाकी मला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही, पण कपड्यांच्या घड्या करण्याचा आणि भांडी घासण्याचा मला जाम कंटाळा आहे. पण आपल्याभोवती आलेली कामं जी आहे ती आपल्याला केल्याशिवाय चुकणार नाही आहेत. असो, सगळी कामं आटोपली की शेवटी हा स्वतःसाठी मिळालेला 5 मिनिटाचा वेळ. आज जेवणाचाही कंटाळा आला होता, म्हणून फक्त चहा आणि ब्रेड घेण्याचं ठरवलं. बाहेर पाऊस चालू आहे आणि गरमागरम चहाची मज्जाच काहीतरी वेगळी असते. गरमागरम चहा तर घेतला. म्हटलं चला ब्रेड पण तव्यावर मस्त भाजून घेऊया. चहामध्ये बुडवलेला ब्रेड जसा मऊ होतो ना, तसंच आपणही परिस्थितीनुसार मऊ होतो, स्वतःला बदलतो. हा चहा फक्त चहा नाही आहे, तर थकलेल्या मनाला मिळालेली एक ऊर्जा आहे. या शांततेत मी स्वतःला शोधत असते. आयुष्यात मोठ्या गाड्या, मोठं घर किंवा हॉटेलचं महागडं जेवणच आनंद देतं असं नाही. आपल्या माणसांसाठी राबण्यात आणि शेवटी शांतपणे चहा ब्रेड खाण्यातही एक वेगळं सुख असतं. हेच चाललंय सध्या माझ्या आयुष्यात. साधं सोपं पण माझं जग. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.